विधान परिषद निवडणूक दुपारी 2 वाजेपर्यंत 93.51% मतदान. मंगळवेढा व अकलूजमध्ये 100% मतदान. महाराष्ट्र विधान परिषदेच्या सोलापूर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी बुधवारी 18 जून मतदान प्रक्रिया उत्साहात पार पडत असून दुपारी 2 वाजेपर्यंत तब्बल 93.51% मतदान नोंदवण्यात आले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार एकूण 616 मतदारापैकी 576 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. या निवडणुकीसाठी सकाळी 8 ते सायंकाळी 4 या वेळेत मतदान होत असून मतदान केंद्रावर सुरुवातीपासूनच मतदारांची चांगली उपस्थिती दिसून आली. स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य असलेल्या मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदानासाठी हजेरी लावल्याने मतदानाचा टक्का लक्षणीयरित्या वाढला आहे. आकडेवारीनुसार एकूण 308 पुरुष मतदारापैकी 284 जणांनी तर 308 महिला मतदारापैकी 292 महिलांनी मतदान केले आहे. त्यामुळे पुरुषांचे मतदान प्रमाण 92.21% तर महिलांचे मतदान प्रमाण 94.81% इतके राहिले आहे. महिला मतदारांचा सहभाग पुरुषांच्या तुलनेत अधिक असल्याचे चित्र दिसून आले. मतदान केंद्र न्याय आकडेवारी कोरडवाडी केंद्र 80 पैकी 79 मतदारांनी मतदान केले असून मतदानाची टक्केवारी 98.75% आहे. उत्तर सोलापूर केंद्र 188 पैकी 167 मतदारांनी मतदान केले असून मतदानाचा टक्का 88.83 आहे. दक्षिण सोलापूर केंद्र 89 पैकी 77 मतदारांनी मतदान करून 86.52% मतदानाची नोंद झाली आहे. पंढरपूर केंद्र 100 पैकी 94 मतदारांनी मतदान केल्याने 94% मतदान झाले आहे. मंगळवेढा केंद्र सर्व 62 मतदारांनी मतदान केल्याने 100% मतदानाची नोंद झाली. अकलूज केंद्र सर्व 97 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने येथेही 100% मतदान झाले आहे. मंगळवेढा आणि अकलूज या दोन्ही केंद्रावर दुपारी 2 वाजेपर्यंतच 100% मतदान पूर्ण झाल्याने या केंद्राची विशेष चर्चा रंगली आहे. तर कोरडवाडी केंद्र हे जवळपास 100% मतदानाच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. निवडणूक प्रशासनाने मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत आणि पारदर्शक वातावरणात सुरू असल्याचे सांगितले. मतदान केंद्रावर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दुपारी 2 वाजेपर्यंतच्या मतदानाच्या आकडेवारीवरून सोलापूर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील मतदारांनी निवडणुकीबाबत उत्साह दाखवल्याचे स्पष्ट होत असून अंतिम मतदानाची टक्केवारी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.